युद्ध समाप्त व्हावे आणि जगात शांती पसरावी म्हणून तुम्ही दररोज रोजरीची प्रार्थना म्हणायला हवी. शब्द आहेत फातिमा मातेचे 13 सप्टेंबर 1917 रोजी उच्चारलेले. ख्रिस्ताखाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फातिमा येथे पवित्र मरियेने दिलेल्या 4थ्या दर्शनाच्या वेळी तिने उच्चारलेले शब्द तिन्ही मुलांच्या काळजावरती कायमचे कोरले गेले. ती म्हणाली होती, प्रार्थना करा, पाप्यांच्या परिवर्तनासाठी त्याग करा. त्यांच्यासाठी प्रार्थना आणि त्याग करणारा कोणी नसल्याने पुष्कळ जण नरकात जात आहेत. तशातच 3ऱ्या दर्शनाच्या वेळेस त्यांना पवित्र मरियेने नरकाचं दर्शन घडवलेलं होतं. त्यामुळे आता एक एक आत्मा वाचवण्यासाठी आत्मत्याग करण्याचा आणि आत्मक्लेश सहन करण्याचा निर्धार मुलांनी केला. जेव्हा ही तिन्ही मुले माळ रानावर मेंढरे चारायला जात तेव्हा आजूबाजूला कोणी नसल्यास जिथे त्यांना देवदूताचं दर्शन घडलेलं होतं तिथे जाऊन जमिनीवर ते लोटांगण घालीत. देवदूताने त्यांना शिकवलेली प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणत असत. ती प्रार्थना होती, हे माझ्या देवा, मी तुझ्यावर भरोसा ठेवतो, मी तुझी आराधना करतो, मी तुझी आशा धरतो आणि मी तुझ्यावर प्रीती करतो. जे तुझ्यावर विश्वास ठेवित नाही, जे तुझी आराधना करीत नाही, जे तुझी आशा धरीत नाही आणि जे तुझ्यावर प्रीती करीत नाही, त्या सर्वांच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. कधी कधी ते प्रार्थनेत तल्लीन होऊन पुढील प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हणत असत. हे अतिपवित्र दैत्या, पित्या, पुत्रा, पवित्र आत्म्या, मी मनोभावे तुझी आराधना करतो. ह्या जगातील अपमान, तिरस्कार व उदासीनता ह्यांनी देवपुत्र येशू ख्रिस्त दुखावला गेलेला आहे. हा पाप्यांच्या भरपाईसाठी जगातील सर्व साक्रामेंटांच्या पेटीमध्ये उपस्थित असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त, आत्मा आणि पावित्र्य मी तुम्हाला अर्पण करतो. त्याच्या अतिपवित्र हृदयाच्या कृपेने आणि पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाद्वारे दीन पाप्यांचे परिवर्तन व्हावे अशी याचना करतो. बराच वेळ त्याच अवस्थेत राहिल्यामुळे मुलांच्या हातापायांना वळ येत किंवा त्यांच्या हातापायांना मुंगे येत तेव्हा ती देहस्थिती बदलून रोजरीची प्रार्थना म्हणू लागत. त्यातही प्रत्येक दशकानंतर पवित्र मरियेने शिकवलेली प्रार्थना म्हणत, हे माझे येशू, आम्हास आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचा बचाव कर. सर्व लोकांना, विशेष करून ज्यांना तुझ्या दयेची अधिक गरज आहे, त्यांना स्वर्गाकडे ये. एकीकडे ही मुले प्रार्थना करीत होती तर दुसरीकडे ती त्याग करीत होती, आत्मक्लेश सहन करीत होती. पाप्यांच्या परिवर्तनासाठी त्याग करण्याचे नवे नवे मार्ग शोधून काढीत होती. त्यांच्या ह्या अशा वागण्यामुळे इतरांचा गैरसमज होऊ नये, मात्र दुसरीकडे पाप्यांचे आत्मे नरकात जाऊ नयेत म्हणून त्याग करण्याच्या पद्धतीविषयी ते कमालीची गुप्तता पाळली. प्रसंगी ओसाड टेकड्यांवर मेंढरे चारीत असताना त्यांना रखरखत्या उन्हात खूप तहान लागायची. तरीही पाणी न पिता ती तहान ते परमेश्वराला आणि पवित्र मरियेला अर्पण करायचे. असा उरलेला संपूर्ण ऑगस्ट महिना त्यांनी पाणी न पिता घालवला. एकदा तर जसिंताचे डोके ठणकायला लागले. तिने प्रायश्चित्त म्हणून तळ्यातले दूषित पाणी प्राशन केले. 100 वर्षांपूर्वी त्याग, आत्मक्लेश आणि प्रायश्चित्त करण्याच्या ह्या पद्धती होत्या. आज आपल्याला ज्या गोष्टी आवडतात परंतु त्याच गोष्टी जर आपल्याला आणि इतरांना हानिकारक ठरणाऱ्या असतील तर त्यांचा आपण त्याग करायला पाहिजे. दुष्प्रवृत्ती, विकृती, दुर्विचार, दुराचार, दुर्वर्तन, अपशब्द, स्वार्थ, राग ह्यासारखे षडरिपू त्यावर विजय मिळविणे हे आजच्या काळातील खरे प्रायश्चित्त मानता येईल. तसे करताना सहन करावे लागणारे आत्मक्लेश आपण पाप्यांच्या परिवर्तनासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र हृदयाला आणि पवित्र मरियेच्या निष्कलंक हृदयाला अर्पण करायला हवे. त्या पाप्यांमध्ये आपण स्वतःचा समावेश देखील करू शकतो. एकदा मुले खेळत असताना त्यांना जसिंताच्या आईने गुबगुबीत रसरशीत द्राक्षांची घड आणून दिले. आईची पाठ फिरताच
जसिंता आपल्या सोबत्यांना म्हणाली, आपण ही द्राक्षे खायची नाही, आपण ती कोणाला तरी देऊ आणि पाप्यांच्या परिवर्तनासाठी प्रार्थना करू. खूप रसरशीत आणि गुबगुबीत असलेली ती द्राक्षे पाहून त्यांना ती द्राक्षे खाण्याचा खूप मोठा मोह झालेला होता. तरी देखील त्या मोहावर विजय मिळवत त्यांनी ती द्राक्षे रस्त्यावरील गरीब मुलांना वाटून टाकली. दुसऱ्या एका प्रसंगी सौ ऑलिम्पिया ह्यांनी जसिंताकडे अंजिराच्या फळांची बास्केट दिली. तिन्ही मुले त्या फळांचा आस्वाद घेऊ लागली. जसिंताला पाप्यांची आणि नरकाची आठवण झाली. त्या आस्वादाचा त्याग करीत हळूच ती तिथून पसार झाली. एखाद्या वेळेस त्या खडखा पाय वाटेवरून चालताना जसिंताला ठेच लागत असे. अशाही वेळी जसिंता एखादे रत्न सापडावे तशा आनंदात ओरडून सांगत असे, हे आत्मक्लेशाचा हा आणखी एक नवा मार्ग मला सापडलेला आहे. अशा वेळीच मी मुळीच रडणार नाही, कुरकुर करणार नाही, तर पाप्यांच्या परिवर्तनासाठी ते सगळं मुकाट्याने सहन करीत राहील. अवघ्या 7 वर्षांच्या बालिकेमध्ये असा त्याग आणि आत्मक्लेश सहन करण्याची अक्कल आणि शक्ती केवळ पवित्र मरीच्या मध्यस्थीमुळेच उत्पन्न झालेली असावी, नाही का? एकदा त्या तिन्ही मुलांना एक कोरडा रखरखीत दोरखंड मिळाला. लुसियाने तो आपल्या कमरेला बांधला, मात्र त्यामुळे तो तिला खुपू लागला. तिने जसिंता आणि फ्रान्सिस्को यांना सांगितले, आपण हा दोर मुद्दाम आपल्या कमरेला बांधू, त्यामुळे होणाऱ्या यातना पाप्यांच्या परिवर्तनासाठी परमेश्वराला अर्पण करू. त्यांनी त्या दोराचे 3 तुकडे केले. ते त्यांनी आपापल्या कमरेला बांधून घेतले. रात्री झोपी जाताना देखील ते तो दोर तसाच कमरेला बांधून झोपी जात. त्यामुळे त्यांना नीटशी झोपही मिळत नसे. परंतु ही अस्वस्थता ते परमेश्वराला अर्पण करीत आणि सकाळी प्रसन्न चेहऱ्याने उठून कामाला लागत. कुठली तक्रार नाही की कुरकुर नाही. मुलांची अशी आध्यात्मिक साधना सुरू असताना काही समाजकंटक त्यांना हिणवण्याचा प्रयत्न करीत होते. मॅजिस्ट्रेट ऑर्थरचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर जुसे दो वाले नावाच्या एका डाव्या विचारसरणीच्या वृत्तपत्र संपादकाने मुलांना त्रास देण्याचा विडा उचलला. त्याने काही सुरक्षा रक्षकांना आणि जिल्ह्यातील प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरले. रविवारी सकाळी मिस्सा नंतरची वेळ त्याने निश्चित केली. तेथे लोकांची सभा घेऊन पत्रके वाटायची आणि हा सगळा प्रकार कसा खोटा आहे ते लोकांना पटवून घ्यायचे असा त्याचा विचार होता. परंतु नेमके त्याच दिवशी फादरांनी ईश्वरी प्रेरणेने मिस्साचे ठिकाण आणि वेळ बदललेली होती. चर्चच्या आवारात चीट पाखरूही नव्हते. संपूर्ण गट समूह कोवादा आयरिया येथे जायला निघाला. तिथे एका माणसाने आपली गाढवे झाडाला बांधून ठेवलेली होती. हा गट तिथे पोहोचताच त्याने त्या गाढवांना मोकळे केले. ती गाढवे ओरडत आणि उड्या मारीत जुजे दो वाले आणि त्यांच्या माणसांच्या अंगावर धावून गेली. शेवटी हा गट ओक वृक्षापाशी गेला. तिथे तर लोकांनी गाढवांसाठी चारा, गवत आणि खुराक ठेवून दिलेला होता. त्यांनी तो ह्या गटातील लोकांना खायला लावून त्यांची पुरती भंबेरी उडवली. आपला प्रयत्न पुरता फसल्याचे लक्षात येताच त्या गटाने तिथून काढता पाय घेतला. मात्र जाता जाता त्यांच्यापैकी एका दुष्ट माणसाने चर्चवर आणि धर्मगुरूंवर टीका करायला सुरुवात केली. लोकसमुदायाने मात्र एक सुरात त्याला उत्तर देत म्हटले, येशूचा जय जयकार असो, मरियेचा जय जयकार असो. त्यानंतर जुसे दो वाले आणि त्यांचा तो दुष्ट गट तिथे पुन्हा कधी कोणाच्या दृष्टीस पडला नाही. 5व्या दर्शनाची वेळ हळूहळू जवळ येत होती. हजारो लोकांनी मुलांच्या सांगण्यावर विश्वास दर्शविलेला होता. परंतु पुष्कळांनी, त्यातही काही धर्मगुरूंनी आणि प्रतिष्ठित लोकांनी मुलांना पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारून जेरीस आणलेले होते. आपणाला कोणी समजून घेत नाही ह्या भावनेने मुलांना आता एकाकी वाटू लागले. परंतु पवित्र मरियेची आठवण होताच, तिला सर्व काही ठाऊक होत आहे ह्याची जाणीव होताच त्यांना पुन्हा दिलासा मिळायचा. 13 सप्टेंबरचा दिवस उजाडला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी कोवादा आयरियाच्या दिशेने निघाल्या. रस्ते लोकांनी फुललेले होते.
मुलांना एक पाऊल देखील पुढे टाकता येईना. प्रत्येक जण त्यांना थांबवून आपापली विनंती त्यांना सांगत होता. कोणाचे बाळ पांगळे होते, कोणाचे मूल आंधळे होते, कोणाचा पती युद्धावर निघून गेलेला होता, त्याच्या परतण्याची ते वाट पाहत होते. कोणाला टीबी झालेला होता, तर कोण उघड उघड आपल्या पापांची कबुली देऊन परिवर्तनाची कृपा मागत होता. काही जण झाडावर आणि भिंतीवर चढून ओरडत आपली कहाणी माऊलीला सांगण्याची विनंती मुलांना करीत होते. पुढे लुसियाने आपल्या डायरीत लिहिलेले आहे, मला नव्या करारातील येशूचे कार्य आठवले. लोकांच्या झुंडीच्या झुंडी चहूकडून त्याच्याकडे कशा येत होत्या त्याची मला आठवण झाली. पोर्तुगालच्या लोकांचा विश्वास देवाचरणी अर्पण करून मी देवाचे आभार मानले. आम्हा 3 गरीब मुलांसमोर ते इतके नम्र झाले होते कारण आम्हाला देव मातेचे दर्शन घडले होते. मी सहज विचार करू लागले, त्यांनी साक्षात आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिले असते तर काय झाले असते. शेवटी ती 3 मुले ओक वृक्षापाशी येऊन पोहोचली. लुसियाने रोझरीची प्रार्थना सुरू केली. ती संपते न संपते तोच पूर्व दिशेला प्रकाश झोत चमकला. तेजस्वी गोल लोकांच्या दृष्टीस पडला. पवित्र मरिया त्या ओक वृक्षावर येऊन स्थिरावली. नेहमीप्रमाणे लुसियाने नम्रपणे तिला प्रश्न विचारला, मी काय करावे अशी तुझी इच्छा आहे. पवित्र मरिया तिला म्हणाली, युद्ध समाप्त व्हावे आणि जगात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून लोकांनी दररोज रोझरीची प्रार्थना म्हणायला हवी. तिने पूर्वी दिलेली आश्वासने पुन्हा एकदा देत म्हटले, ऑक्टोबर महिन्यात मी सर्वांना दिसू शकेल असा चमत्कार करीन. संत जोसेफ आणि येशू बाळ जगाला आशीर्वाद देतील, तोही शांतीचा आशीर्वाद असेल. परमेश्वर देखील लोकांना आशीर्वाद देईल. तुम्ही करीत असलेल्या त्यागाने परमेश्वर तुमच्यावरती संतुष्ट झाला आहे. मात्र झोपी जाताना दोरखंड कमरेला बांधू नका, तो फक्त दिवसा बांधला तरी पुरे. हे शेवटचं वाक्य ऐकल्यानंतर लुसियाला आश्चर्य वाटलं. पवित्र मरियेला ही गोष्ट कशी कळली असावी ह्याचा ती विचार करू लागली. लोकांनी सांगितलेल्या विनंत्या तिने माऊलीच्या पुढे सादर केल्या. तसेच इथे चापल बांधल्यास लोकांना ते खूप आवडेल असे सुचविले. माऊलीने त्याविषयी लुसियाला सांगितले, देणग्या आणि दानांतून गोळा झालेल्या पैशामधून अर्धी रक्कम रोझरी मातेची इमास तयार करण्यासाठी आणि अर्धी रक्कम बांधकाम करण्यास चापलचे बांधकाम करण्याच्या कामी वापरली जावी असे तिने सांगितले. लोकांनी दिलेली 2 पत्रे आणि अत्तराची कुपी लुसियाने माऊलीपुढे सादर केली. स्वर्गात जाण्यासाठी त्याची गरज नाही असे म्हणत पवित्र मरिया जायला निघाली. ती ज्या पूर्व दिशेने सरकली त्या दिशेने बोट करीत लुसिया ओरडली, तुम्हाला माऊलीला पाहायचं असेल तर त्या दिशेने बघा. पुष्कळांना तो तेजस्वी गोल स्वर्गात वर चढताना दिसला. ह्या दर्शनाचे साक्षीदार असलेले काही धर्मगुरू आणि स्वतः विकर जनरल मॉन्सिनियर जॉन कोरेस्मा यांनीही तो तेजस्वी गोल पाहिल्याचे आणि प्रत्यक्ष पवित्र मरिया त्यांच्या दृष्टीस पडल्याचे सांगितले. तोपर्यंत त्यांना मुलांच्या सांगण्यावरती विश्वास नव्हता. मात्र हे दृश्य पाहिल्यावर आणि त्यांना सोबत करणाऱ्या सहकार्याने जमावात जाऊन त्यांनी काय पाहिले अशी विचारणा केल्यावर आपल्याला कसलाही भास झालेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिवाय त्यांच्या शेजारी एक चुणचुणीत मुलगी होती. तीही लुसियाच्याच वयाची होती. तिने दिलेली साक्ष विकर जनरल आणि लोकांच्या साक्षीशी तंतोतंत जुळणारी होती. मॉन्सिनियर जॉन कोरेस्मा म्हणतात, मला वाटले होते की ही 3 मेंढपाळ मुले एखाद्या मृगजळाचे बळी बनली असतील, परंतु मी प्रत्यक्षात जे अनुभवले त्यामुळे माझा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन साफसूप बदलून गेला आहे. फातिमाच्या त्या तीर्थयात्रेहून परत असताना माझे मन एका अनोख्या शांती समाधानाने भरून गेले. लुसियाने सर्वांना दिलेल्या आमंत्रणाचा मी मनापासून स्वीकार केला आणि 13 ऑक्टोबरच्या दिवशी कोवा दा आयरिया येथे परतायचेच असा ठाम निश्चय मी केला. त्या दिवशी तिथे इतर काही चिन्हे अनुभवास आली. हवेत अचानक थंडावा येणे, सूर्य अंधुक बनणे, भर दुपारी तारे चमकू लागणे, आकाशातून सुगंधी पाकळ्यांचा वर्षाव होणे
ह्या गोष्टी लोकांनी अनुभवल्या. आता सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती ती 13 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चमत्काराविषयी. फातिमा येथे पवित्र मरीने दिलेल्या ह्या 5व्या दर्शनामधून आपल्याला पुढील काही गोष्टी शिकायच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या रोजरीच्या प्रार्थनेत सातत्य आणि नियमितपणा असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, एकीकडे प्रार्थना तर दुसरीकडे त्याग आणि आत्मक्लेश यांची आपण सांगड घालायला हवी. तिसरी गोष्ट, जीवनात येणारी लहान मोठी दुःखे पाप्यांच्या परिवर्तनासाठी आणि त्यातल्या त्यात आपल्या स्वतःच्या परिवर्तनासाठी अर्पण करायला हवी. आणि चौथी गोष्ट, कितीही संकटे आली किंवा छळ झाला तरी मुळीच आपल्या आध्यात्मिक साधनेत खंड पडू द्यायचा नाही. आतापर्यंत आपण फातिमा येथे मुलांना देवदूताने दिलेल्या 2 दर्शनांविषयी आणि पवित्र मरीने दिलेल्या 5 दर्शनांविषयी जाणून घेतले. आता पुढच्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण 6व्या व अंतिम दर्शनाविषयी जाणून घेणार आहोत. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया.